जास्त काही नाही, पण आंघोळ झाल्या झाल्या सनस्क्रीम आणि मॉइश्चरायझर हे लावल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवातच होत नाही. तर चला आता लावून घेतलेला आहे आणि मस्त रेडी झालेली आहे आणि आता रेडी होऊन कुठंच जात नाही आहे बरं का. तर आता लागली आहे मी स्वयंपाकाला. तर आज जेवणात होतं डाळ भाजी, फ्लॉवरची भाजी आणि जास्त काही नव्हतं. आणि डाळ भाजी ना अजिबात कोणाला आवडत नाही आमच्याकडे, फक्त होणाच आवडते, म्हणून मग त्यांच्यासाठी आवर्जून बनवत असते. तर मग दुसरा ऑप्शन म्हणून मग मी फ्लॉवरची भाजी बनवली आणि मस्त झाली होती फ्लॉवरची भाजी. बघा आता रेडी झालेली आहे फ्लॉवरची भाजी. आणि रात्रीच्या ना 2 चपात्या उरलेल्या होत्या, तर त्याला मी मस्त तव्यावर अशा भाजून घेतल्या, मस्त लागतात. त्यानंतर मग मस्त जेवण करून घेतलं. आणि आज भरपूर कपडे धुतलेले होते मी, तर काही कपडे ना खाली सुकवायला टाकले होते, जे की पोर्चमध्येच टाकते मी. आणि मग बेडशीट होत्या, बेडशीट पण भरपूर होत्या. आणि आज नळसुद्धा आलेले होते, ज्या दिवशी नळ येते त्या दिवशी मी भरपूर कपडे धुते. त्यानंतर मग बेडशीटवर सुकवायला टाकल्या आणि ड्रायर केलेल्या होत्या, त्यामुळे जास्त वेळही लागणार नव्हता, म्हणून मग इथेच सुकवायला टाकल्या. आणि त्याच्या 1-2 तासांनी पावसाने इतकी धुम्म मचवली की कायच सांगू. आणि पूर्ण बेडशीट ओल्या झाल्या माझ्या. आणि खरंच मला ना इतकं वाटत होतं, आता काय करू असंच वाटत होतं. त्यानंतर मग आमच्याकडची ना एक गाय बिमार पडलेली होती, तर बोलली आता खाली बॉईल करून पाणी आण. तर मग मी खाली बॉईल करून पाणी घेऊन गेली आणि त्यांनी मग सलाईन आणि इंजेक्शन दिलं तिला. आणि अशा वेळेस गोठ्यामध्ये आमच्या घरचा जो माणूस असतो काम करणारा तो नसतो, म्हणून मग त्यांनी मग बोलले की थोडा वेळ थांब, सलाईन वगैरे पकडूला, कारण मग गाई म्हशी अशा वेळेस थांबत नाहीत एका जागी. म्हणून मग मी ते इंजेक्शन वगैरे भरत होते, मी सलाईन पकडून राहिली. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. तर असा होता आमचा आजचा दिवस. आणि गाय आमची लवकर बरी झाली पाहिजे अशी सगळी प्रेयर करा. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तेव्हा